This conference will now be recorded. ह्या माझं नाव आहे नीलश्री दाते आणि I'm going to present this PPT जिचं नाव आहे टिश्यू पेपर, अ पेपर that's both helpful and harmful. हे टिश्यू पेपर जो असतो ना, एक ग्लोबल मटेरियल असतो. सगळ्या बिझनेस सगळ्या घरांमध्ये असतो ना, म्हणजे तुमच्या घरांमध्ये टिश्यू पेपर पण वापरतात हो ना. हो. आणि त्याचे खूप हो. पर्पसेस असतात, मल्टिपल युसेस. म्हणजे रॅपिंग करण्यासाठी पण पेपर असतो आणि क्लिनिंग साठी पण पेपर असतो, सगळ्यासाठी पेपर असतो. तो टिश्यू पेपर असतो. पण त्याचे कन्व्हिनियन्सेस आहेत, पण त्याच्यासोबत इनकन्व्हिनियन्सेस पण आहेत. ते आपण बघणार आहोत नेक्स्ट स्लाइड मध्ये. So the advantages of tissue paper are its versatility. म्हणजे ते खूप हेवी नाही, इट्स व्हेरी लाईट वेट आणि फ्लेक्सिबल आहे. म्हणजे फ्लेक्सिबल मटेरियलनी आणि कामानी पण काहीही करू शकत त्याच्यासोबत. काय पुसायचं असेल चेहऱ्यावर पण पुसू शकतात. टेबलवर काहीतरी सांडलंय पुसू शकतात त्याच्याने. गिफ्ट रॅपिंगचा पण टिश्यू पेपर येतो. असे खूप सारे वर्सेटाईल आहे त्या टिश्यू पेपर. नंबर 2, ऑब्झॉर्मन्सी. म्हणजे ते पाणी, जर तुम्ही काहीतरी पाणी सांडले टेबलावर असं काहीतरी, मग तो पेपर हायली अब्झॉर्बंट आहे आणि तो क्विकली त्या पाण्याला, ज्यूसला, काहीही असेल ते पटकन अब्झॉर्ब करतं आणि स्वतःला वेट बनवतं, पण ते सरफेस ड्राय होतं. येस. नंबर 3, कॉस्ट इफेक्टिव्हनेस. खूप मोठ्या मोठ्या पॅक्स मध्ये सेल होतात, पण छोट्याशा प्राइसला. सो इट्स कॉस्ट इफेक्टिव्ह आणि मेकिंग इट अन इकॉनॉमिकल चॉईस फॉर एव्हरीडे नीड, लिहिले त्या स्लाइडवर. नंबर 4, इन्व्हायरमेंटल फ्रेंडलीनेस. टिश्यू पेपर काय ना बायोडिग्रेडेबल आहे, म्हणजे ते इट कॅन बी डिकम्पोज्ड इन नेचर. तर त्याच्याने इट कॅन बी, म्हणजे नेचर त्याला हे करू शकते, डिकम्पोज. प्रमोटिंग सस्टेनेबिलिटी अँड मिनिमायझिंग एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट. म्हणजे एन्व्हायरमेंटला हार्म ते मिनिमाइज करतात, रिड्युसेस एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट. नेक्स्ट स्लाइड. एडव्हान्टेजेस तर खूप आहेत, पण डिसएडव्हान्टेजेस पण आहेत. फ्रिजिलिटी. टिश्यू पेपर खूप डेलिकेट असतो ना, तो खूप थिन असतो ना, म्हणून आणि खूप तो इझिली रिप होतो हो ना. मग ते आणि हेवी ड्युटी वायपिंग साठी ते काय हे होत नाही, मग मल्टिपल टिश्यूज वापरले. आणि आणि ते खूप लाईक असे ते खूप इझिली फाटतं आणि ते असं क्रम्बल होत ना, त्याचा तसं होतं त्याचं खूप खूप फ्रिक्वेंटली. पॉइंट नंबर 2 आहे लिमिटेड ड्युरेबिलिटी. म्हणजे की लॉंग लास्टिंग यूज साठी नाही येतो, आणि तो म्हणजे मी फ्रिजिलिटी मध्ये सांगितलं होतं, ते खूप पटकन डिकम्पोज होतं, ब्रेकडाऊन होतो, म्हणजे डिस्पोज करू शकतो. आणि तो खूप डेलिकेट असतो. तसं हे दोन पॉइंट ऍक्च्युअली सेम आहेत. सो ते खूप डेलिकेट असतात आणि चेंज करावे लागतात की अरे हा टिश्यू पेपर फाटला, दुसरा अँड असं. नंबर 3, एन्व्हायरमेंटल कन्सर्न. म्हणजे बायोडिग्रेडेबल असून डिकम्पोज नेचरमध्ये होऊन असून तो प्रोडक्शन आणि रिसोर्सेस इट कंट्रीब्युट्स टू डिफॉरेस्टेशन. म्हणजे कटिंग डाऊन ऑफ ट्रीज, झाडांना ते कापतात. ऍक्च्युली एक स्लाइडवर लिहिलंय ना की डिड यू नो टॉयलेट पेपर रिक्वायर्स 27,000 ट्रीज टू बी कट डाऊन पर डे. म्हणजे 27,000 ट्रीज रोज रोज असे मारून जातात त्या टॉयलेट पेपर. आणि त्याचे एक्सेसिव्ह यूज असे त्या लँडफिल वेस्ट लिहिले ना, म्हणजे असं तो पाईल होतो त्याचा, आणि तो डिकम्पोज होतच नाही, बिकॉज एवढे मोठे आहेत, एवढे मोठे स्टॅक्स आहेत.
असं एन्व्हायरमेंटला अफेक्ट. नेक्स्ट स्लाइड. पण आपण त्या टिश्यू पेपर वेस्टेजला कसं रिड्यूस करू शकतो? यूज वाईजली. जेवढा टिश्यू पेपर हवा असेल तेवढाच घ्यायचा आणि अवॉइडिंग एक्सेसिव्ह युसेज. चूज रिसायकल्ड टिश्यू पेपर. टिश्यू पेपर ज्या मटेरियल्स नी बनलेला असतो ना ते पण फॅक्टर आहे की जर रिसायकल्ड मटेरियल्सनी बनवलेला असेल टिश्यू पेपर मग तोच वापरायचा, बिकॉज ते सस्टेनेबिलिटीला सपोर्ट करतो. रियूज when possible. Look for opportunities to reuse your tissue paper. म्हणजे कसं how can you reuse it time and time again? How can you reuse it? म्हणजे जर पॅकिंग साठी का क्लिनिंग साठी मग डिस्कार्ड करायचं. पहिले त्याच्याच पॅक करायचं काहीतरी, नाही तर क्लीन करायचं. ते खूप युसेस आहेत, पण पहिले जोपर्यंत तो टिश्यू पेपर ऍट द एंड ऑफ इट्स यूज होत नाही तोपर्यंत तो वापरायचा. प्रॉपर डिस्पोजल. तुमचा जो टिश्यू पेपर आहे ना की तो मेक शुअर की तो प्रॉपरली डिस्पोज आहे, की त्याचं काही वेस्ट होत नाही त्याचा. म्हणजे रिसायकल करा, नाहीतर एक प्रॉपर डस्टबिन मध्ये टाका. सेपरेट सेग्रिगेट युअर डस्टबिन. प्रॉपर डस्टबिन मध्ये तो टिश्यू पेपर टाका आणि मेक शुअर की तो टिश्यू पेपर रिसायकल होत जाईल, लाईक माय सेकंड पॉइंट, आणि एन्व्हायरमेंटला सेव्ह करू. थँक्यू. एक्सलंट. मस्त. खूप छान